शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। गावठी कट्टा बाळगणारे 2 सराईत गुन्हेगार अहिल्यानगर शहरातील आयुर्वेद कॉर्नर ते अमरधाम परिसरातून कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडून 2 जिवंत कारतूस असा एकूण 15,500 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे। अनिल लक्ष्मण गायकवाड, ओमरत्न फुलकेश भिंगारदेव असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींचं नाव आहेत। शहरासह महामार्गावरील वाहतुकीस अडथळा करणाऱ्यांविरोधात वाहतूक शाखेने मोहीम उघडली असून विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे महत्त्वाच्या चौकातील वाहतूक सुरळीत झाली आहे। वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी कापड बाजार, नेप्टीनाका, चितळी रोड, सर्जेपुरा चौक, पत्रकार चौक ते प्रेमदान चौक, पोलीस स्टेशन भिंगार, जीपीओ चौक अशा 9 ठिकाणी कारवाया केल्या। कारवाई दरम्यान दुकानदार व वाहन चालकांना दंडाची नोटीस बजावण्यात आली। शहरातील पुणे रोडवरील जीपीओ चौकात ते सक्कर चौकापर्यंत वाहतुकीची कोंडी होत आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 1 जुलै 2025 या दिनांकाची अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी घेऊन त्यांचे विभाजन करून महानगरपालिकेच्या प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत। विधानसभा मतदारसंघाच्या मूळ यादीत असलेल्या मतदारांचे नाव वगळणे अथवा पुढे वाढवणे याबाबतचे कोणतेही अधिकार अहिल्यानगर महानगरपालिकेला नाहीत असे महापालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे। तुम्ही पाणी का वळवले असे म्हणल्याच्या रागातून महिलेस मारहाण करण्यात आली। ही घटना दुपारी 2 वाजेच्या दरम्यान शेंडी पाथर्डी शिवारात घडली। मुक्ताबाई शिवाजी चौरे असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भानुदास बन्सी चौरे याच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सावेडी उपनगरातील रेणावीकर कॉलनी येथून मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली। ही घटना आज सकाळी उघडकीस आली। या प्रकरणी सौरव विवेक अमृत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।